कंडारी या गावामध्ये एक क्षेत्रामध्ये, हे गावच एक क्षेत्र आहे, कंडारी क्षेत्र आहे ना, भुसावळ या नगरीमध्ये, त्याच्यामध्ये या कंडारी या क्षेत्रामध्ये आता मला असं वाटतंय इथं बसलेल्यापैकी असा कोणता व्यक्ती नाही ज्याला या कार्यक्रमाबद्दलची माहिती नाही. प्रत्येकाला माहीत आहे, श्रुत आहे, कल्पना आहे, पण तरी सुद्धा आमच्या वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे कार्यक्रमाचा परिहार देणं हे वक्त्याचं आद्य कर्तव्य आहे बरं का बाबा. आणि मग म्हणून या कार्यक्रमाचा परिहार द्यायचा तो असा की साधू संतांच्या आशीर्वादाने आणि साधू संतांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या, पावन झालेल्या आपल्या या कंडारी या क्षेत्रामध्ये तुम्हा वारकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये या भव्य दिव्य महोत्सवामध्ये, या सभा मंडपामध्ये गेल्या सालाभात प्रमाणे चालत आलेला हा अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताह, गेल्या 2 वर्षाची ही कीर्तन परंपरा हे दुसरं वर्ष आहे. आणि सगळी आमची तरणीमान पोरं त्यांनी नियोजन या ठिकाणी फार सुंदर अशा पद्धतीनं केलेलं आहे. अगदी धन्यवाद देण्यासारखं आहे. नवीन तरुण पिढी तयार झाली पाहिजे म्हणून अशा या महोत्सवामध्ये, या सप्ताहामध्ये काल्याच्या दिवसाची ही कीर्तनाची सेवा माझ्या वाटेला आलेली आहे. विठ्ठल ज्यांच्या माध्यमातून ही सेवा मला या ठिकाणी प्राप्त झाली, मिळाली, अशा या कार्यक्रमाला सजवणारी धजवणारी मंडळी, त्याच्यामध्ये तनमन मनाने सहकार्य करणारी मंडळी, त्याच्यामध्ये तरणीवान पोरं असतील, सर्व वृद्धस्थ आमची मंडळी असेल, आणि त्याच्यामध्येही ज्यांचा मला फोन आला होता, हरिभक्तीपरायण आदरणीय आमचे आप्पा या ठिकाणी उपस्थित आहेत. आप्पांच्या वतीने त्यांच्या माध्यमातून ही सेवा माझ्या वाट्याला या ठिकाणी आलेली आहे. तुमच्या सहकार्याने, तुमच्या तनमनधनाच्या सहकार्याने ही सेवा माझ्या पदरामध्ये या ठिकाणी पडलेली आहे. अगदी धन्यवाद, तुम्हाला अभिवादन अशा प्रकारचं करतो. आप्पांचा आग्रह होता, म्हटले महाराज तुमचंच कीर्तन आमच्या या सप्त्यामध्ये आम्हाला काल्याचंच पाहिजे आणि काल्याचंच कीर्तन तुमचं आम्हाला पाहिजे, म्हणून असा हा योग या ठिकाणी घडून आला बरं का. मागे बहुतेक एकदा का दोनदा कीर्तन झालेलं आहे माझं या क्षेत्रामध्ये, विठ्ठल मंदिरामध्ये. तेव्हापासून बाबांची फार इच्छा होती, जर सप्ताह झाला तर तुमचा 1 दिवस आम्हाला पाहिजे, आणि म्हणून असा हा योग या ठिकाणी घडून आला बरं. ऐकायला येत आहे ना माझं सगळ्यांना. आणि आता कीर्तनाला आल्यानंतर 11:15 वाजलेत आता बरं का. कीर्तनाचं वर्णन करायला, कार्यक्रमाचं वर्णन करायला कदाचित माझ्याकडे शब्द अपुरे पडतील किंवा वेळ अपूर्ण पडेल, म्हणून थोडंसं धावते वेगामध्ये सांगायचा प्रयत्न करतो. या कार्यक्रमाला सजवणारी धजवणारी जी मंडळी आहे, त्याच्यामध्ये हरिभक्तीपरायण आदरणीय माझे उजव्या हाताला मृदुंग सम्राट आदरणीय हरिभक्तीपरायण गोपाल महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. दिसायला असे वारकल्लेसे आहेत, ते पण मस्त गोड वाजवतात. गायकाला जी साथ लागते, कीर्तनकाराला जी साथ लागते, अशी साथ करण्याची ताकद ज्यांच्या बोटामध्ये आहे, तुम्हाला नमन करतो, अभिवादन करतो. आणि पहिली चाल ज्यांनी म्हटली अशी हरिभक्तीपरायण आदरणीय आमचे हरिभाऊ या ठिकाणी उपस्थित आहेत. मस्त गोड आवाज आहे, ताकदीचा आवाज आहे, पण 7 दिवसापासून म्हणता म्हणता गळ्याचा फार खुळा होतो. आता शिजलेले वांगे होत आहेत ना, तसं होतं महाराज ते. पण अगदी गोड अशा पद्धतीनं तुम्ही पहिली चाल म्हटली, पंचपदी अत्यंत सुंदर केली, तुम्हाला धन्यवाद देतो. आणि त्यांना साथ करायला पहिल्या चालेला हरिभक्तीपरायण आदरणीय आमचे आप्पा आहेत, हरिभक्तीपरायण आदरणीय आमचे विनेकरी बाबा आहेत, हरिभक्तीपरायण आदरणीय आमचे किरण दादा आहेत. बघा असं होतं. आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे किरण दादा, मागे तुमच्या आजींच्या निमित्ताने सुद्धा कीर्तन झालं होतं. अत्यंत पारमार्थिक परिवार आहे, सगळा परिवार एकदम सात्विक अशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी. धन्यवाद. आदरणीय आमचे बाबा असतील, आदरणीय सगळीच काही मंडळी आमचे, बघा ध्रुव बाळासारख्या प्रल्हादासारखे किती सुंदर दिसत आहे, मस्त गोड. वा, तुम्हाला धन्यवाद दिले पाहिजे. एकदा टाळ्या उद्या करा. बाबा असतील, नाव काही प्रत्येकाचं माहिती नाही, आदरणीय आमची ताई असेल, मुक्ताबाई सारखीच तुम्ही दिसताय, तुम्हाला साष्टांग दंडवत प्रणाम करतो. कारण आता प्रत्येकाचं नाव काही मला माहिती नाही बरं का, आणि प्रत्येकाचं वर्णन करत गेलो तर इथंच आपले 12 वाजायचे. अशी सुंदर मंडळी, कीर्तन ऐकणारी मंडळी, आमच्या माता माऊल्या, भगिनी, श्रोतृवर्ग मंडळ, तरुण मंडळी, वृद्धस्थ मंडळी, समस्त तुम्ही वारकरी लोक या कार्यक्रमाला एकत्रित आहात. प्रत्येकाची नावं घेतली असं आपण समजूया. माझा आवाज तुमच्यापर्यंत येतोय ना शेवटपर्यंत?
आता हे साऊंड बंद असल्यामुळे कदाचित कमी येतोय, पण साऊंड सुरू झाला म्हणजे गोड आवाज येतो. असे साऊंडला साथ करायला ते दादा जिथं गेले तिथं जाऊ द्या, पण मस्त गोड साथ करतात. इको बास ट्रबल जे काही असेल ते मस्त गोड लावतात आणि त्यांना साथ करायला आमच्या भागाकडून आलेले हरिभक्ती परायण आदरणीय आमचे रुपेश महाराज आहेत, त्यांनाही अभिवादन करतो. सगळ्यांचीच नावं घेतली असं समजूया. वेळ माझ्याकडे कमी आहे आणि 12 सव्वा 12 वाजेपर्यंत मला फार गोड चिंतन तुम्हाला द्यायचंय. प्रत्येकाच्या चरणी साष्टांग दंडवत प्रणिपात करतो. एखाद्याचं नाव चुकून राहिलं असेल तर माफी मागतो. सर्वांचं घेतलं असं समजूया आणि आपल्या अभंगाला आपण सुरुवात करूया.